बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी 24 तासातच आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले। तलवाडा पोलिसांनी केलेली कामगिरी कदाचित राज्यात आणि जिल्ह्यात पहिलीच असावी। ठाकर अडगाव येथील महिला ही जातेगाव येथील आठवडी बाजारासाठी पीडित महिला आली होती। तिच्या पतीनं हरिनारायण उर्फ नारायण पांडुरंग पोकाट व सुग्रीव मदन पांढरे राहणार ठाकर अडगाव यांच्याकडून 10,000 रुपये उसने घेतले होते। पीडितेच्या पतीकडे वारंवार पैशाची मागणी केली होती, तरी त्यांनी पैसे दिले नाही। सोमवारी या दोघांनीही पीडितेला गाठलं। आमचे 10,000 रुपये परत द्या, अन्यथा शरीर सूख द्या अशी मागणी त्यांनी केली असल्यानं विनयभंग केल्याप्रकरणी दिनांक 17/3/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील फिर्यादी महिला यांनी 17 रोजी तलवाडा पोलीस स्टेशन इथं धाव घेतली असता तिचा 2 आरोपितांनी संगनमतानं विनयभंग केलाय म्हणून नमूद दोन्ही आरोपी हरिनारायण उर्फ नारायण पांडुरंग कोकाट वय वर्ष 40 राहणार ठाकर अडगाव तालुका गेवराई, सुग्रीव मदन पांढरे वय वर्ष 38 राहणार ठाकर अडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 75, 1, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी दाखल करण्यात आला होता। महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी तपास कामी विशेष पथकाची नेमणूक करून जलद गतीने तपासाचे चक्र फिरवण्यासाठी पथके रवाना केली होती। सदरील विनयभंग प्रकरणी त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार कारवाई करून घटनेचा पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवून माननीय गेवराई न्यायालयात आरोपींविरुद्ध 18 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोपपत्र दाखल केलेलं आहे। ही कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवनीत कोवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या पथकातील सदर गुन्ह्याचे तपास उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी सदर गुन्ह्याचा 24 तासात तपास करून गेवराई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। यात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी सह सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड व सहाय्यक फौजदार भगवान खाडे, पोलीस हवालदार नारायण काकडे, चालक पोलीस नाईक सुग्रीव रुपनर, महिला अंमलदार मीना घोडके यांनी कामगिरी केली आहे। बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये 24 तासात आरोपपत्र दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असावी। तलवाडा पोलिसांच्या तत्पर भूमिकेमुळे याबाबत माननीय वरिष्ठांकडून तलवाडा पोलिसांचं कौतुक होत असून पोलीस अधीक्षक नवनाथ कोवत बीड जिल्ह्याचा कारभार हातात घेतल्यापासून बीड पोलिसांच्या कारभारात चांगलेच बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी, तलवाडा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.